नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे मानकरी नाहीत? खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे मानकरी नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 3 मेजर ध्यानचंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 280 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी सर्वात विद्युत वाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 दुआब हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक सहावा, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक सातवा, दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक आठवा, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील कालावधीत जास्तीत जास्त असावा? संसदेच्या 2 अधिवेशनांमधील कालावधीत जास्तीत जास्त असावं? तर ऑप्शन क्रमांक 3 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणास म्हटले जाते? वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती एक चुकीची जोडी आहे? खालीलपैकी कोणती एक चुकीची जोडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोर्लो मिंटो कायदा 1908 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा कुठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 150 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, कोणती संस्था रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स म्हणजेच RCF जारी करते? कोणती संस्था रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स म्हणजेच RCF जारी करते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय रिझर्व्ह बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, राज्यांना त्यांच्या GSDP नुसार वाढीव कर्जाची मर्यादा काय आहे? राज्यांना त्यांच्या GSDP नुसार वाढीव कर्ज घेण्याची मर्यादा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5% हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी खालीलपैकी कोणत्या देशांच्या दौऱ्यावर आहेत? सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी खालीलपैकी कोणत्या देशांच्या दौऱ्यावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, नॉट जस्ट ए
नाईट वॉचमॅन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? नॉट जस्ट अ नाईट वॉचमॅन हे खालीलपैकी पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विनोद राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या भारतीय शहराने अलीकडेच वॉटर टॅक्सी सेवाचे उद्घाटन केले? कोणत्या भारतीय शहराने अलीकडेच वॉटर टॅक्सी सेवाचे उद्घाटन केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मानवी हक्क आयोग अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अरुण कुमार मिश्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रियंका कानूनगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 फॉस्फरस प्रामुख्याने भुकावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भुकावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकांच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीगंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मुळा मुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? मुळा मुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 क्लाउड सीडिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्राची पठारी विभागामध्ये डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. महाराष्ट्राचा पठारी विभागामध्ये डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. तर ऑप्शन क्रमांक 4 काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पर्वतीय मृदेस डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. पर्वतीय मृदेस डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक अपरिपक्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. डॅश हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताने जगाच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे? भारताने जगाच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2.42% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45
मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. मानवामध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या किती असतात? मानवामध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या किती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नीती आयोगाचे अध्यक्ष हे खालीलपैकी डॅश डॅश असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष हे खालीलपैकी डॅश डॅश असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खाली दिलेल्या पर्यायांमध्ये महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव नसलेले गाव कोणते? खाली दिलेल्या पर्यायामध्ये महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव नसलेले गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 माथेरान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणत्या राज्याने उद्यम सारथी हे मोबाईल ॲप सुरू केले आहे? कोणत्या राज्याने उद्यम सारथी हे मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 S-400 क्षेपणास्त्र प्रणाली भारताने खालीलपैकी कोणत्या देशापासून खरेदी केली आहे? S-400 क्षेपणास्त्र प्रणाली भारताने खालीलपैकी कोणत्या देशापासून खरेदी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 2026च्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमान पदक कोणत्या देशाकडे आले आहे? 2026च्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 21 जानेवारी 2022 रोजी डॅशच्या राज्याच्या निर्मितीला 50 वर्ष पूर्ण झाले आहे. 21 जानेवारी 2022 रोजी डॅशच्या राज्याच्या निर्मितीला 50 वर्ष पूर्ण झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राजीव गांधी किसान योजना या डॅश राज्याची योजना आहे? राजीव गांधी किसान योजना या डॅश राज्याची योजना आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सॉफ महिला फुटबॉल म्हणजेच 18 वर्षाखालील 2022 उपविजेता देश कोणता आहे? सॉफ महिला फुटबॉल 18 वर्षाखालील 2022 उपविजेता देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 माघ मेळा 2022 हा वार्षिक धार्मिक मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? माघ मेळा 2022 हा वार्षिक धार्मिक मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 नुकतेच निधन झालेल्या शांतीदेवी कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या? नुकतेच निधन झालेल्या शांतीदेवी कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कार्बन न्यूट्रल असलेल्या देशातील पहिली पंचायत
कोणती ठरली आहे? कार्बन न्यूट्रल असलेली देशातील पहिली कोणती ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पल्ली जम्मू ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भिल्लांचा उठाव डॅशच्या शेती झाला. भिल्लांचा उठाव डॅशच्या शेती झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 खानदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश यांनी दिली. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश यांनी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबईचे नागरिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 1 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 माजुली ही नदी पात्रातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीमध्ये आहे? माजुली हे नदी पात्रातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजे डॅश डॅश होय. मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तिला कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात? तिला कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची सीमा किती राज्यांसह आहे? महाराष्ट्राची सीमा किती राज्यांसह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात अनिश्चित प्रकारची जलप्रणाली खालीलपैकी कुठे आढळते? महाराष्ट्रात अनिश्चित प्रकारची जलप्रणाली खालीलपैकी कुठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील डॅशच्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतातील डॅशच्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंडवाना कालखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तापी व नर्मदा नदी मध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? तापी व नर्मदा नदीमध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणते पठार आग्नेय दिशेकडे कललेले आहे? खालीलपैकी कोणते पठार आग्नेय दिशेकडे कललेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 67% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 आटपाटी भोसे लांडगेवाडी हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? आटपाटी भोसे लांडगेवाडी हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 निळोना तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? निळोना तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सावली पिंपळगाव मांडवी डाभेरी हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? सावली पिंपळगाव मांडवी डाभेरी हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्र दिनी एकूण किती जिल्ह्यांची निर्मिती झाली? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्र दिनी एकूण किती जिल्ह्याची निर्मिती झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बहिरोनी सार्वजनिक तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? बहिरोनी सार्वजनिक तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कृष्णा व डॅशच्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅशच्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंटार्क्टिकावरील पहिले संशोधन केंद्र
दक्षिण गंगोत्री हे केव्हा निर्माण करण्यात आले? अंटार्क्टिकावरील पहिले संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री हे केव्हा निर्माण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सज्जनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतात सर्वाधिक मृदा धूप कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वाधिक मृदा धूप कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मांगी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली? कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1990 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल.